साहेब बोलले की चाळीसगाव आजूबाजू या भागामध्ये त्यांनी DIC मार्फत व्यवसायासाठी करून दिलेलं बरोबर. त्याचं एक उदाहरण देतो. कानड त्या गावामध्ये कानडचा गाव ऐकलंय का? तिथं उदाहरण देतो मी तुम्हाला. काय केला गेला पाहिजे आणि नोकरी आणि तुम्हाला सांगणार आहे सगळ्यांना. तिथल्या एका शेतकऱ्याने पहिले 5 म्हशी घेतल्यानंतर त्यांना जाणवलं की उत्पन्न आपलं वाढतंय, परंतु लोक काय म्हणायचे त्यांना की अरे चांगले चांगले लोक हे दुग्ध व्यवसायामध्ये प्लॅनिंग न केल्यामुळे कर्जबाजारी झाले. याचं उदाहरण काय देतोय मी तुम्हाला. आज त्या व्यक्तीकडे 100 म्हशींचा गोठा आहे. 100 म्हशींचा गोठा आहे. नोकरीवाला जर करायला गेला, आज मी नोकरीला हे नोकरीला बसलेले आहे, यांनी सुरुवात किती पगाराने केली असेल? कोणी 10,000 केली असेल. आता कृषीचे अधिकारी पण इथे जवळपास सर्व बँकेचे अधिकारी असतील, त्यांना पगार किती मिळतो? कोणाला 10,000, कोणाला 20,000, कोणाला 50,000, काय 40,000, 1,00,000. सुरुवात पण नोकरीमध्ये कशी होते? 10,000 होते, 20,000 होते, या रकमेनुसार होते. परंतु त्या कुटुंबाला जर उद्योग राहिला, काय त्या कुटुंबाला तो उद्योग राहिला, उद्योग करताना अडचणी येत असतात. अडचणीवर मात करूनच आपण उद्योग कसा यशस्वी होईल ते बघत असतो. तर उद्योग करताना जर अडचणी नाही आल्या तर आपण आपला उद्योग सक्सेस होतोय म्हणूनच चालायचं. अडचणी आल्या, अडचणीवर आपण मात करून उद्योग सक्सेस करत असतो बरोबर. नोकरीवाला लागून 10,000 सुरुवात करेल, 20,000 करेल. त्या कुटुंबाला जर उद्योग चालू राहिला, त्या उदाहरणाकडे येईल कानाड्याकडे त्यांचा उत्पन्न किती आहे. बिझनेस वाल्याचं कुटुंब असेल, त्यांच्या घराचा जो मुलगा असेल तर त्यांच्या उद्योगाचा जर इन्कम त्यांचं जर 50,000 असेल, 1,00,000 असेल, ते वाढत जाणार आहे. त्यांचा जसं उद्योग वाढेल तसं त्या पद्धतीने त्या कुटुंबाचा मुलगा त्या उत्पन्नापासून सुरू करेल. काय त्यांचं जे आता इन्कम आहे 50,000 असेल, 1,00,000 असेल, 2,00,000 असेल उद्योगाच्या बाबतीतला, त्या कुटुंबातला मुलगा असेल किंवा मुलगी असेल, तो जो पुढे चालून तो उद्योग करणार असेल तर त्याचा इन्कम त्या लेवलला असेल. परंतु त्याच घरातला जर मुलगा नोकरीला गेला तर इन्कम किती राहील? 10,000 सुरुवात करेल, 20,000 सुरुवात करेल, जी असेल ती सुरुवात करेल. पण उद्योगाने सुरुवात केली, त्याच्या कुटुंबाने केली तर 1,00,000 ला स्टार्ट करेल. कानडच्या गावामध्ये त्या व्यक्तीने 5 म्हशींपासून सुरुवात केली. आज त्याच्याकडे 100 गोठा आहे. मला वाटतं ते साहेब आलेले होते बघायला. सुट्टीच्या दिवशी आम्ही गेलेले होते, ते साहेब झालेले होते. तो उदाहरण देतो आहे. त्या शेतकऱ्याचा मुलगा पुण्याला नोकरीला होता, इंजिनियर होता, 50,000ची नोकरी करत होता. पैसा दिसायला लागला, उत्पन्न सांगेल महिन्याचं त्यांचं कितीला येतं. 50,000ची नोकरी सोडली. कोणी सोडली का नोकरी? इंजिनियर बोलले आहे ना. 50,000ची नोकरी सोडली. नोकरी सोडून व्हेटरनरी डॉक्टरचं स्वतः प्रशिक्षण घेतलं. काय घेतलं? मशीनला जर काही आजार झाला, अँटीबायोटिक कोणत्या वेळी द्यायचं, कुठलं औषध कशावर द्यायचं, हे स्वतः शिकलं. शिकल्यानंतर व्हेटरनरी जो डॉक्टर यायचा तिथे, तो त्याने बंद केला तिथे येण्यासाठी. स्वतः ते काम करतो. 4 लोक त्याने तिथे कामाला लावलेले स्वतः मॅनेज करण्यासाठी. 80 लिटर त्याचं महिन्याचं दूध येतं. किती? सॉरी 800 800 लिटर त्याचं महिन्याचं येतं. 4 लाख महिन्याचे कमवतोय. खर्च मला जाऊ ना, रक्कम काय सांगितली महिन्याची? 4 लाख महिन्याची कमवतो आहे. पुण्याची नोकरी सोडून म्हैस गोठा सांभाळतो. हा डिफरन्स तुमचा उद्योग आणि नोकरीचा मी तुम्हाला सांगितलं. पहिला विषय म्हणून उद्योग काय केले पाहिजे, या कारणासाठी केले पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला सपोर्ट करत आहे, लोन देत आहे, तर लोनच्या माध्यमातून किंवा कडे आपण केलं पाहिजे. डोक्यात ठेवायचं कोणाच्या काय असतं की बँकेने कर्ज दिल्यानंतर आवश्यक करायचं, त्याच्यानं नुकसान तुमचं होणार. काय नुकसान तुमचं होणार? NTSY का आपण केली? त्याच्यामध्ये सबसिडी होती. लोकांना काय वाटायचं, कोणाचे बकायदा आपण द्यायचे, सबसिडी द्यायची. त्याच्याने विकास झाला का? नाही झाला. त्या पद्धतीने ज्या कारणासाठी आपण बँकेमार्फत कर्ज घेणार आहे, ज्या उद्योगासाठी कर्ज घेणार आहे, तो उद्योग सुरू करा. त्याच्याने काय होणार आहे? जर तुम्ही उद्योग नाही सुरू केला तर तुम्ही तिथेच थांबला. जर उद्योग सुरू केला तर उत्पन्न तुमचं वाढणार आहे, बँकेचं नाही वाढणार. बँकेत तुमच्याकडे जे इंटरेस्ट घेणार ते घेणार नाही. लक्षात. म्हणून उद्योग आणि नोकरीचा हा डिफरन्स तुम्हाला सांगितला.
त्याच्यानंतर आपल्याला जे HDFC तुम्ही कर्ज घेत होता, खाजगी कारणाने बँकेमार्फत मिळत नसेल, परंतु आपल्याला HDFC चं जे लोन आहे व्याजदर मला वाटतं जास्त जातं, ते अनालिसिस करा आणि मुंबई गेटची शाखा आहे त्यांच्या माध्यमातून जो तुमचा कोर्स असेल, तिसरा कोर्स असेल तेव्हापासून बँक लोन देते तेव्हा मी महिना काढलेला आहे, त्या माध्यमातून आपण करूया. परंतु वैयक्तिक उद्योग असेल, DICच्या खूप साऱ्या योजना आहेत, DABP ची योजना आहे, DABP त्याच्या माध्यमातून आपण इथे सारे चालवत असतो. आलं लक्षात? अन्न प्रक्रियावर जे उद्योग चालतात अंतर्गत त्या उद्योगावर आपण 20 भांडवल आणि 35% म्हणजे बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून देत असतो आणि 20 भांडवल जे असतं ते आपण आपल्या ऑफिस मार्फत अप्लाय करत असतो. बँकेमार्फत 35% कर्ज उपलब्ध होतं, 35% म्हणजे 35% सबसिडी उपलब्ध होतं. समजला विषय? खूप साऱ्या योजना आहेत, परंतु आपली उद्योग करण्याची मनस्थिती आणि गरज या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. जर इथे बसलेले जे लोक आहेत त्यांनी तुमचे उद्योग तो पूर्ण काय म्हणतोय मी गरजेवर आधारित जर उद्योग कुठे आले ना तर यशस्वी होतो. आलं का लक्षात? कारण तो व्यक्ती त्या गरजेवर आधारित त्या गोष्टीचा अभ्यास करत असतो की हा उद्योग काय करायला पाहिजे, इन्कम कसं वाढू शकतो. त्यामुळे इतरांकडून आयडिया घ्या, परंतु जे करायचं आहे ते प्रॉपर प्लॅनिंग नाही करा. जर प्रॉपर प्लॅनिंग नाही वेगवेगळ्या क्षेत्रात उतरले तर नक्की यशस्वी राहील. हे तुम्हाला मी काय करायचं सांगितलं. सेम मी पाचोला गेलेलो होतो, आपली सातपुडा कोंबडी किंवा तुम्ही सातपुडा ऐकली, सातपुडाचं एक युनिट त्यांनी सुरू केलं होतं. सुरुवातीला त्या व्यक्तीने त्यांचं शिक्षण काय आहे ते तुम्हाला नंतर सांगेल. पोलीस पाटील येते, मला वाटतं बरंच गावात नाव नंतर सांगतो तुम्हाला विचारून. इथले पोलीस पाटील येते. सुरुवातीला 500 कोंबड्यांसाठी त्यांनी स्वतःच्या मिसेसचं सोनं गाण ठेवलं, विकलं ते गाण ठेवलं. त्या गाण ठेवलेल्या कर्जावर त्यांनी 500 कोंबड्या स्टार्ट केली. आता हे बघा, उद्योग करणाऱ्या व्यक्तीला कुठल्या पद्धतीनं सुरू करायचं असतं, ज्याला करायचं असतं तो आता काय करत असतो. तिथे प्रश्न केला 500 कोंबड्यांचं मरण्याचं प्रमाण किती असतो, ते म्हटले 0%. म्हटलं कसं? आपण ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला उतरायचं आहे त्या क्षेत्रामध्ये जर आपण प्रॉपर प्लॅनिंग करून उतरले तर रिझल्ट तो होता त्यांच्याकडे. सर म्हणजे मी टोटल अभ्यास केला, स्वतः मी त्यांना खाऊ घालायचं असेल, पाणी द्यायचं असेल, स्वतः केलं. त्याच्यामध्ये माझ्या कोंबड्यांचं मरण्याचं प्रमाण जवळपास 0% होतं. आज त्यांच्याकडे 15,000 पक्षी. माणूस नेटसेट झालेला आहे. नेटसेट झालेला आहे काय? आज नोकरी घेऊ शकला असता, प्राध्यापकाचा व्यक्ती होता, नेटसेट झालेला आहे. स्वतःच्या मिसेसला त्यांनी तिला कॉलेजला पण लावून दिलेला आहे. पोलीस पाटील आहे गावाचे. म्हणजे उद्योग करण्याची ते नोकरीमध्ये का उतरले मी त्यांचे मिसेस ते जास्त कमवाया. त्यांच्या मिसेसचा पगार असेल 1 लाख, पण त्या 3 लाखामध्ये खेळताय महिन्याला. हा फरक नोकरी आणि उद्योग करणाऱ्यांमध्ये आहे. आलं लक्षात? त्या पद्धतीने डोक्यात विचार ठेवून सर्वांनी जे आपली गरजे आधारित असेल किंवा इन्कम वाढवणार असेल त्या पद्धतीने उद्योग व्यवसाय करावे ही सर्वांना विनंती. आयोजकांनी मला